नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे की कोणती स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली पाहिजे आणि कोणती एक्सपायरी सिलेक्ट केली पाहिजे. येस, मी तुम्हाला डायरेक्ट इथे एक्झाम्पल दाखवतो. सो बेसिकली हे मी काही लाईन ड्रॉ केले आहेत. ओके. आणि हा एक पॅरलल चॅनल होता. ओके. 30 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती हा एक पॅरलल चॅनल होता. ओके. आणि कालच्या दिवशी म्हणजे काल किती तारीख 5 तारीखला मी जो ट्रेड घेतला होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की मी 5 तारीखचा जो ट्रेड 6 तारीखचा जो मी ट्रेड घेतला होता तो मी कसा घेतला आणि काय प्लॅनिंग होतं ते सांगतो. 30 मिनिटचा हा 30 मिनिटची टाईम फ्रेम आहे. ओके. आणि हा पॅरलल चॅनल आहे. ओके. तर कॅन्डल जी आपली ओपन झाली 9:15ची ती इथं कुठेतरी ओपन झाली आणि त्याच्यानंतर त्याने हा जो टाईम फ्रेम आहे 30 मिनिटची कॅन्डल ही 30 मिनिटची कॅन्डल या टाईम फ्रेमच्या खाली क्लोज झाली. ओके. सो त्याच्यानंतर जर तुम्ही इथं पाहू शकता, समजा मी स्मॉलर टाईम फ्रेमला गेलो, समजा 15 मिनिटच्या गेलो, तर 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये त्याने पुन्हा रिटेस्ट केलं, ब्रेकआउट करायचं ट्राय केलं, पण ब्रेकआउट फेल झाला आणि त्याने पुन्हा खाली आला. ओके. सो इथं ब्रेकआउट झाल्यानंतर मी इथे कुठेतरी एंट्री घेतली होती. ओके. एंट्री घेतल्यानंतर आपण पुन्हा थोडंसं अजून स्मॉलर टाईम फ्रेमला पाहू. येस, मी इथे एंट्री घेतली होती. 10-11च्या दरम्यान मी एंट्री घेतली होती त्या ट्रेडमध्ये सेलिंग साईडला. आता एंट्री घेताना मी काय विचार केला होता की आत्ता समजा ही कॅन्डल इथं क्लोज झाली. ओके. तर 54 कॅन्डल कितीला क्लोज झाली? ब्रेकआउट कॅन्डल कितीला होती? ब्रेकआउटची कॅन्डल होती 54,999 म्हणजे 55,000. ओके. आणि याच्या खाली 977. ओके. कॅन्डल क्लोज कितीला झाली? 966. तर मी काय करतो, समजा आता बँक निफ्टीमध्ये मी ट्रेड करत आहे आणि समजा 50पेक्षा जास्त आहे. 50पेक्षा म्हणजे काय? जे शेवटचे 2 डिजिट आहेत, समजा 54,977. ओके. समजा इथं 950पेक्षा जास्त असेल तर मी काय करतो, 55,000ची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतो आणि जर 54,950पेक्षा खाली असेल तर मी त्याच्या नियरेस्ट कोणती आहे तर 54,900 ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतो. ओके. सो आता आपण समजा इथं गेलो, एकदा मी तुम्हाला ऑप्शन चेन पण दाखवतो. बाय द वे मी ऑप्शन चेन वगैरे फॉलो करत नाही. ओके. किंवा मी ऑप्शन चेनचा डेटा कधी चेक करत नाही, कारण मला एकाने कमेंटमध्ये विचारलं होतं की सर ऑप्शन चेन एक्सप्लेन करून सांगा. पण मी स्वतः ऑप्शन चेन फॉलो नाही करत किंवा ऑप्शन चेनचा डेटा चेक नाही करत बसत की कुठं जास्त ऑर्डर प्लेस होत आहेत, कोणत्या ऑप्शनला. या सगळ्या गोष्टीवरती मी भरोसा ठेवत नाही. हे बघा, ते चुकीचं आहे, बरोबर आहे, दॅट आय डोंट नो. ओके. कारण जर ते तुमच्यासाठी सुटेबल असेल तर तुम्ही नक्की चेक करा. पण मी प्रॉपर प्युअर प्राईस ॲक्शनवरती भरोसा ठेवतो आणि माझे काही पॉईंट्स आहेत. म्हणजे जर आपण एखादा ट्रेडचं प्लॅनिंग केलं आहे आणि आपण जर चुकलो तर आपण लगेच एक्झिट करणं गरजेचं आहे. इवन स्टॉप लॉस पण देण्याची गरज नाही आहे. तुम्हाला कळालं की तुमचं प्लॅनिंग चुकलं आहे तर एक्झिट करणं गरजेचं आहे. सो या काही गोष्टी मी स्ट्रिक्टली फॉलो करतो आणि त्याच्यामुळे मी प्रॉफिटेबल राहतो. ओके. सो मी ऑप्शन चेन फॉलो करत नाही. पण आता मी तुम्हाला इथे दाखवतो, आपण कितीचे 55,900 आणि 56,000. ओके. सो बँक निफ्टी इथं आहे, राईट. सो मी काय करणार, आता इथं त्याने जेव्हा ब्रेकआउट केला तर मी काय केलं काल की 55,000चा मी 55,000चा पी ॲड केला. ओके. आता बँक निफ्टीमध्ये कसं असतं की बँक निफ्टीची जी एक्सपायरी असते ती मंथली असते. ओके. सो आत्ता समजा मंथ कधी सुरू झाला आहे तर 1 तारीखपासून मंथ सुरू होतो. आज तारीख म्हणजे ज्या दिवशी मी ट्रेड घेतला त्या दिवशी 6 तारीख होती. सो आपण बट ऑब्वियस बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी असल्यामुळे आपण त्या मंथचीच त्या मंथचाच आपण स्ट्राईक प्राईस घेत असतो. ओके. पण आता समजा मंथ एंड होत आला आहे, म्हणजे 31 तारीख आहे किंवा 30 तारीख आहे आणि 28 तारीख आहे. ओके. तर त्या केसमध्ये मी त्या मंथची ऑप्शन बाय न करता नेक्स्ट मंथचा ऑप्शन मी बाय करतो. ओके. कारण ऑलरेडी तो मंथ संपत आला आहे. ओके. सो त्याच्यामुळे तिथं प्रीमियम फास्ट
मूव्ह होण्याची शक्यता असते, म्हणजे कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि मला तेवढी रिस्क घ्यायची गरज नाही वाटत. कारण जर तुम्ही प्रोबॅबिलिटीवरती काम केला तर तेवढी मोठी रिस्क उचलण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा एक्सपायरीच्या जवळ येते निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण एक्सपायरी जवळ असते, तेव्हा मी ते एक्सपायरी बाय न करता नेक्स्ट वीकची एक्सपायरी किंवा नेक्स्ट मंथची एक्सपायरी मी बाय करतो. ओके. सो आता आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, तर 6 तारीख होती, इथं ब्रेकआउट केलं, तर मी 55,000चा पी बाय 55,000 पी मी इथे ॲड केला. ओके. 55,000चा पी मी ॲड केला. मी तुम्हाला दाखवतो सुद्धा की मी ॲड केल्यावर कसं करतो. मी इथे ॲड केला समजा 55,000चा पी. त्याच्यानंतर मी इकडे 2 चार्ट ठेवतो. एक आपला पीईचा चार्ट आणि एक इकडे आपला बँकचा चार्ट. ओके. आणि टाईम फ्रेम नॉर्मली मी इथं जी टाईम फ्रेम म्हणजे जे माझं ॲनालिसिस असतं, त्या टाईम फ्रेमचं जे ॲनालिसिस असतं, म्हणजे ज्या टाईम फ्रेमनुसार ॲनालिसिस केलं आहे, ती टाईम फ्रेम मी इथं ओपन करून ठेवतो. जसं की इथं 30 मिनिट मी ओपन करून ठेवतो चार्ट माझा आणि इकडे मी नॉर्मली 15 मिनिट ठेवतो. 15 मिनिट का ठेवतो हे पण मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामागचं रिझन आहे की मी स्टॉप लॉस 15 मिनिटच्या टाईम फ्रेमनुसार, फुलबॅक करून जेव्हा ब्रेकआउट होतो, तेव्हा मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करत असतो. सो हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण आता जे एक्झाम्पल देत होतो तिथं तुम्हाला मी दाखवतो. समजा येस, इथं त्याने जेव्हा ब्रेकआउट केला, ही 11ची कॅन्डल, 11ची कॅन्डल म्हणजे कोणती, इथं. तर मी काय केलं होतं, इथं बाय केलं होतं. ओके. आणि मी माझा स्टॉप लॉस इथं ठेवला होता. ओके. आता काही लोक इथं स्टॉप लॉस ठेवतात, पण मी प्रॉपर मार्जिन ठेवतो. कारण माझं असं असतं की समजा चुकून पुलबॅक घेतला आणि नंतर जाऊन पुन्हा रिव्हर्स केला तर आपला स्टॉप लॉस हिट होऊ नये, किंवा आपल्याकडे जर आपल्या प्लॅननुसार जर ट्रेड चालत नसेल तर आपल्याला एक्झिट करायला चान्स मिळाला पाहिजे. सो त्याच्यामुळे मी प्रॉपर इथं टेलला स्टॉप लॉस ठेवला होता. इथं मी कुठेतरी एंट्री घेतली होती आणि त्याच्यानंतर मी इथं स्टॉप लॉस ठेवला होता. त्याच्यानंतर तो इथून वर गेला. इथून वर गेल्यानंतर आय डोंट नो त्याने इथून पुन्हा पुलबॅक का घेतला, मला नाही कळालं. काही गोष्टी मला पण नाही कळत आहेत. ओके. सो कारण मी पण लर्निंगच्या फेजमध्ये आहे, पण त्याने इथून पुन्हा पुलबॅक घेतला. पण या केसमध्ये काय झालं की इथं मी इथं कुठे एंट्री घेतली, सेम मी जसं तुम्हाला म्हणालो की 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जेव्हा पुलबॅक होऊन जेव्हा पुन्हा ब्रेकआउट करतो, तेव्हा मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करतो. सो त्याने इथं पुलबॅक घेतला, हलकासा एक रेड कॅन्डल बनवली अँड देन ग्रीन कॅन्डल बनवून त्याने इथं ब्रेकआउट केला. जसा ब्रेकआउट केला तेव्हा मी इथून माझा स्टॉप लॉस आणून इथं ठेवला. ओके. इथं ठेवला आणि माझी एंट्री इथं कुठेतरी होती. त्याच्यामुळे मला या ट्रेडमध्ये लॉस नाही झाला. ओके. कारण माझा मी इथं म्हणजे जेव्हा मार्केट इथून युटर्न घेतलं आणि तेव्हा माझा हा इथं जो होता तो स्टॉप लॉस हिट झाला. ओके. सो आपण आज बघणार होतो की स्ट्राईक प्राईस, मी तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिली एक्झाम्पल देऊन, पण स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करताना मी अशी सिलेक्ट करतो की त्या मंथ म्हणजे जर स्ट्राईक प्राईस आत्ता सुरू झाली असेल तर मी त्या वीकची स्ट्राईक प्राईस घेतो. पण जर स्ट्राईक प्राईस एंड होत आली आहे, म्हणजे वीकली एक्सपायरी होत आली आहे, जवळ आहे, तर मी त्या वीकची एक्सपायरी न घेता नेक्स्ट वीकच्या एक्सपायरीमध्ये मी बाय करतो. ओके. आता सेम मी तुम्हाला एक निफ्टीचं पण एक्झाम्पल देतो. ओके. इवन निफ्टीचं एक्झाम्पल देण्याच्या आधी मी तुम्हाला गंमत दाखवतो. आता मी समजा इथं ट्रेड घेतला होता, राईट, आणि इथून जेव्हा पुलबॅक घेतला तेव्हा माझा इथं कुठेतरी स्टॉप लॉस हिट झाला. ओके. मला प्रॉफिट झालं कारण मी स्टॉप लॉस ऑलरेडी ट्रेल करून ठेवला होता. पण ॲट द सेम टाईम जसं मार्केट युटर्न घेतलं इथून, ओके, तर मी वेट करत होतो की हा जो आपला पॅरलल चॅनल आहे तो ब्रेकआउट करतो का. आणि मी अजिबात गडबड गोंधळ करत नाही. जी टाईम फ्रेम मी डिसाईड केली आहे त्या टाईम फ्रेमला मी स्टिक राहतो. कारण हा जो पॅरलल चॅनल होता तो स्ट्रॉंग पॅरलल चॅनल होता. ओके. खूप दिवसापासून तो रिटेस्ट करत होता. सो त्याच्यामुळे मी प्रॉपर वेट करत होतो 30 मिनिटाची कॅन्डल कुठे क्लोज होते. जेव्हा 13:45 जेव्हा ही कॅन्डल इथं क्लोज झाली तेव्हा मी इथं एक्झॅक्ट एंट्री घेतली. ओके. आणि मी माझा स्टॉप लॉस इथं ठेवला होता स्टॉप लॉस आणि मी इथं एंट्री घेतली होती. ओके. सो आता समजा मी इथं एंट्री घेताना मी काय घेतलं होतं, आता समजा इथं किती आहे, 55,086, म्हणजे शेवटचे जे 2 डिजिट आहेत ते 50पेक्षा जास्त आहे. सो मी 55,100चा मी सी इथं ॲड केला होता. अगेन एक्सपायरी आपली मेच्या एक्सपायरीमध्येच मी ॲड केला होता. ओके.
कारण आपला मंथ हा आत्ता स्टार्ट झाला आहे. सो त्याच्यामुळे मी मेचीच एक्सपायरी सिलेक्ट केली होती. आणि इथं मी तुम्हाला दाखवतो, बँक ॲड करतो, निफ्टी बँक 15 मिनिट. ओके. सो सेम जसं मी तुम्हाला म्हणालो, इथं मी कुठेतरी बाय केलं होतं. इथं म्हणजे या ठिकाणी मी बाय केलं होतं. ओके. एकदा आपण 30 मिनिटवरती पण चेक करू, जस्ट कन्फर्मेशनसाठी. येस, मी इथं बाय केलं होतं. या ठिकाणी कुठेतरी मी बाय केलं होतं आणि मी माझा स्टॉप लॉस इथं ठेवला होता. ओके. स्टॉप लॉस इथं ठेवला आणि अचानक दुपारी काल एक मोठा मूव्ह आला आणि त्याच्यामुळे एक मोठी कॅन्डल बनली, राईट. सो इथून इथपर्यंत कॅन्डल बनली. मला चांगलं प्रॉफिट होतं. मी सांगणार नाही किती प्रॉफिट होतं किंवा किती क्वांटिटी होत्या, म्हणजे पण चांगलं प्रॉफिट होतं आणि मी इवन होल्ड करून होतो. आता सेम तुम्ही काय करता की जेव्हा तुम्ही एंट्री घेतात आणि जेव्हा अशी एखादी मोठी कॅन्डल बनते आणि जेव्हा तुम्हाला एक मोठं प्रॉफिट दिसायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही पॅनिक करायला सुरुवात करता. पण माझं रिलॅक्स होतं. माझं ऑफिस चालू होतं, माझ्या साईडला दुसरा लॅपटॉप चालू होता, मी ऑफिस पण करत होतो, साईड बाय साईड मी ट्रेड पण बघत होतो. ओके. आणि मी रेडी होतो. इवन जरी इथून मार्केटने टर्न जरी घेतला होता तरी मी रेडी होतो. ओके. कारण मला असं नाही आहे की मी आजच जाऊन श्रीमंत होणार आहे, असं मला नाही करायचं आहे. ओके. आपल्याला हळूहळू ग्रो करायचं आहे. सो मी प्रॉपर वेट केला इथं. आपण अगेन 15 मिनिटला जाऊ. मी तुम्हाला गंमत दाखवतो काय केलं ते. येस. आणि इथं 3 म्हणजे 3:30ची कॅन्डल इथं क्लोज झाली आणि मी ओव्हरनाईट घेऊन गेलो. आता ओव्हरनाईट का घेऊन गेलो? कारण माझं टार्गेट जेव्हा 3:30ची कॅन्डल बनली, तुम्ही बघू शकता 3:30ची कॅन्डल इथं बनली होती. ओके. 3:30ची कॅन्डल ही आहे. सो माझं टार्गेट इथं होतं. म्हणजे जेव्हा या लाईनला टच करेल, ते माझं टार्गेट होतं, राईट. सो मी एक्झिट करण्याचं काही रिझनच नव्हतं आणि हा स्ट्रॉंग मूव्ह होता. स्ट्रॉंग मूव्ह असल्यामुळे मी ओव्हरनाईट घेऊन गेलो. म्हणजे 2 चान्सेस होते. एक म्हणजे इथून गॅप खुलेल किंवा थोडंसं गॅपअप खुलेल किंवा साईडवेज खुलेल. ओके. मी या 3 केससाठी रेडी होतो. आणि इवन जरी गॅपडाऊन जरी खुललं असलं, तरी ते गॅपडाऊन एवढं नाही खुलणार की तुमचं पूर्ण लॉस, म्हणजे तुम्ही जे प्रॉफिट कमवलं ते चालत जाईल. इवन गॅपडाऊन जरी खुललं असतं तरी इथं कुठेतरी खुललं असतं. सो मी दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच एक्झिट केलं असतं. पण आजच्या केसमध्ये मार्केट साईडवेज खुललं, इकडे खुललं. ओके. सो मी माझा स्टॉप लॉस, आधी माझा स्टॉप लॉस कुठे होता? इथं कुठेतरी स्टॉप लॉस होता. तो स्टॉप लॉस मी सकाळी उठल्यानंतर ही जी रेड कॅन्डल बनली, जसं मी म्हणालो की 15 मिनिटची जेव्हा रेड कॅन्डल बनवून जेव्हा ब्रेकआउट करते, जेव्हा ग्रीन कॅन्डल, त्याच्या खाली मी इथं स्टॉप लॉस ठेवतो. सो मी या रेड कॅन्डलच्या खाली इथं मी माझा स्टॉप लॉस आणून ठेवला होता. ही कालची कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल 3:30ची, आणि मी इथं माझा स्टॉप लॉस ठेवला होता. आपली जेव्हा पहिलीच कॅन्डल बनली, आजची जी पहिली कॅन्डल आहे, तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि माझ्या अकाउंटमध्ये प्रॉफिट आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केट कंटिन्यू साईडवेज राहिलं. ओके. सो आपण आज एक्सपायरीबद्दल बोलणार होतो. सो एक्सपायरी सेम. तर मी जर एक्सपायरी दूर असेल, म्हणजे त्याची जी मंथली एक्सपायरी असेल किंवा वीकली एक्सपायरी दूर असेल, तर मी त्या वीकची एक्सपायरी घेतो. आणि जर एक्सपायरी जवळ आली असेल तर मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतो. सेकंड गोष्ट, समजा माझं टार्गेट मोठं आहे. ओके. म्हणजे मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस न करता, एखादा मला समजा माझं ॲनालिसिस 30 मिनिट किंवा 1 अवरच्या टाईम फ्रेमवरती आहे किंवा 1 डेच्या टाईम फ्रेमवरती आहे, तर बट ऑब्वियस ते जे टार्गेट आहे ते विदिन 2 डेजमध्ये, 3 डेजमध्ये किंवा 1 वीकमध्ये तुम्हाला अचीव होऊ शकतं. सो त्या केसमध्ये मी त्या वीकची एक्सपायरी बाय न करता मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी बाय करतो. ओके. बँक निफ्टीमध्ये माझा रूल सेमच राहतो की जर मंथ स्टार्ट असेल किंवा मंथच्या मिडमध्ये असेल किंवा मंथच्या साधारण 20 म्हणजे 20 तारीखपर्यंत जर आपण असू, तर मी त्या मंथचीच एक्सपायरी बाय करतो बँक निफ्टीच्या केसमध्ये. जसजसं आपण मंथच्या एंडमध्ये येतो तेव्हा मी नेक्स्ट मंथची एक्सपायरी बाय करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये पण मी काही गोष्टी चेक करतो. समजा आता नेक्स्ट मंथ कधी कधी असं होतं की जसं की लास्ट मंथमध्ये असं झालं होतं की नेक्स्ट इवन 30 तारीखच्या जवळ आलो किंवा 29 तारीखच्या जवळ जरी आलो तरी पण मेच्या एक्सपायरीमध्ये तेवढं बाईंग किंवा सेलिंग नव्हतं. ओके. कारण तुम्ही ते कसं ओळखू शकता?
तर ते आपण असं ओळखतो. समजा आता समजा मी डायरेक्ट 5200चा समजा मी मेचं बाय करता जूनचा बाय केला, समजा जून ॲड केला. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता इथं प्रॉपर कॅन्डल नाही बनल्यात, राईट. सो इथं तेवढ्या प्रमाणात बाईंग किंवा सेलिंग नाही झाली आहे. ओके, सो त्याच्यामुळे इथं प्रॉपर कॅन्डल्स नाही बनल्या. सो त्या केसमध्ये मी अगेन जी एक्सपायरी आहे, करंट एक्सपायरी चालू आहे, त्या एक्सपायरीमध्येच बाईंग किंवा सेलिंग करत असतो. ओके, निफ्टीचं एक्झाम्पल आपण पाहू. सेम आपण हाच सिनारिओ घेऊ. मी निफ्टीमध्ये काल इथं बाईंग केलं नव्हतं, मी बँक निफ्टीमध्ये बाईंग केलं तर, किंवा आपण एक एक्झाम्पल करंट मार्केटचंच घेऊ, करंट प्राईसनुसारच घेऊ. समजा आपण एक इथं हा एक्झाम्पल देतोय, हा चॅनल नाही आहे बाय द वे, म्हणजे हा चॅनल आहे पण खूप स्मॉल टाईम फ्रेमचा चॅनल आहे. सो मी स्मॉल फ्रेमचे चॅनल कन्सिडर करत नाही, कारण हा 5 मिनिटचा टाईम फ्रेम आहे. सो एवढं तर मार्केट साईडवेज राहणारच आहे. सो या केसमध्ये आपण हे ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेत आहोत, पुन्हा सांगत आहे. सो या केसमध्ये तुम्ही पाहू शकता, समजा आता आपण दोन्ही केसमध्ये पाहू, बाईंग आणि सेलिंगच्या केसमध्ये पाहू. हा इथं आपला जो आहे तो रेजिस्टन्स आहे, इथं सपोर्ट आहे. समजा मार्केटने हा सपोर्ट ब्रेकआउट केला. ओके, माझी प्राईस किती आहे? 24,284. म्हणजे मी काय करणार, 24,100चा जो 24,300चा मी पी ॲड करणार. आता पी मध्ये तुम्ही बघू शकता 12 मे, 19 मे आणि मंथची एक्सपायरी, मेची मंथची एक्सपायरी. ओके, लास्ट वीकची. सो 12 मे कधी आहे तर 12 मे येस, 12 मे म्हणजे नेक्स्ट वीकच्या मंगळवारी. ओके, आज तारीख किती आहे तर 6 तारीख आहे. सो आपल्याकडे इनफ टाईम आहे. ओके, सो मी या केसमध्ये ही नेक्स्ट वीक म्हणजे या वीकची एक्सपायरी मी ॲड करेन. ओके, म्हणजे 12 मेची, कारण ऑलरेडी 5 मेची एक्सपायरी होऊन गेली आहे. सो 12 मेची मी एक्सपायरी ॲड करेन आणि त्याच्यामध्ये मी बाईंग किंवा सेलिंग करेन. पण आता समजा मी म्हणजे समजा उद्या शुक्रवार असेल तर शुक्रवारच्या केसमध्ये मी 12 मेची ॲड करत नाही, मी डायरेक्ट 19 मेची घेतो. कारण काय होतं, तुम्ही बऱ्याच वेळा करेक्ट असतात मार्केटमध्ये, पण जस्ट बिकॉज अचानक तिथं म्हणजे जसजशी एक्सपायरी जवळ येते तसं टाईम डिके व्हायला सुरुवात होतो. पण तुम्ही बरोबर असून पण टाईम डिकेमुळे तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. सो तो स्टॉप लॉस हिट होऊ नये यासाठी मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी बाय करतो. कारण नेक्स्ट वीकमध्ये तेवढी फास्ट मुवमेंट होत नाही. कारण नेक्स्ट वीक म्हणजे कधी, समजा 19 मेची एक्सपायरी, तर 19 मेची एक्सपायरी तेवढ्या फास्ट मूव्ह होत नाही जेवढ्या फास्ट 12 मेच्या मूव्हमध्ये एक्सपायरी होते. आणि 12 मेच्या एक्सपायरीचा प्रॉब्लेम का आहे, समजा आपण हा वीक समजा 8 तारीख कन्सिडर केली किंवा 7 तारीख कन्सिडर केली, तर जसं आपण 12 मेच्या एक्सपायरीच्या जवळ जाऊ तसं टाईम डिके होत जातो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की निफ्टीमध्ये थोडासा मूव्ह होतो, पण तुमच्या ऑप्शन चार्टमध्ये जास्त मूव्ह होतो, कारण टाईम डिकेमुळे. इवन मार्केट साईडवेज जरी राहिलं तरी टाईम डिकेमुळे तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. पण म्हणून तो स्टॉप लॉस हिट होऊ नये यासाठी मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी बाय करतो. ओके, जसं तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल, जसं तुम्ही ऑप्शन बाईंग स्टार्ट कराल, तुम्ही ह्या गोष्टी हळूहळू समजून घ्याल. ही गोष्ट मला कोणीच एक्सप्लेन नाही केली, मला हळूहळू प्रॅक्टिसने कळालं. कारण मी दोन्ही चार्ट बघत राहायचो आणि मला कळालं की ओके, कुठं काय मुवमेंट होत आहे. आणि या गोष्टीमुळे खूप फरक पडला ऑप्शन बाईंगमध्ये माझ्या. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही पण ही गोष्ट फॉलो करा. ओके, सो येस, मी मॅक्झिमम तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. इवन माझ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा इवन आधीच्या गोष्टी पण रिपीट होत राहतील. ओके, सो तुम्ही अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी पुन्हा सांगतो, मार्केटमध्ये काही गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे तुमची मार्केटमधली सायकोलॉजी, सेकंड म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये किती वेळ देत आहेत, किती तुम्ही डेली ट्रेडिंग करतायत, डेली अनालिसिस करत आहात का, जनरल मेंटेन करत आहात का, या सगळ्या गोष्टी मेन आहेत. आणि थर्ड, खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, कंडिशन चेंज झाली तर तुम्ही लगेच एक्झिट करा. कारण नेहमी रिएंट्रीचा चान्सेस असतो. आणि मी हे पुन्हा सांगतो, हे जेव्हापासून मी स्टार्ट केलं तेव्हा माझ्या ट्रेडिंगमध्ये खूप मोठा फरक पडला आहे.
ओके. सो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गोष्ट हळूहळू तुमच्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.